या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच, डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर BP उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर। नमस्कार, सोलापूर जनदर्पण न्यूज चॅनलच्या चर्चा तर होणारच या विशेष कार्यक्रमात आपण निवडणुकी संदर्भातील चर्चांना आपण सध्या सुरुवात केलेली आहे। गेल्या अनेक दिवसापासून आपण सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जे इच्छुक आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। सोलापुरातील प्रत्येक भागात नगरसेवक म्हणून इच्छुक असलेले 562 जण या निवडणुकीत आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत। अनेक जणांना पक्षाकडून जे मोठे पक्ष आहेत ते भाजपचे असेल, काँग्रेसचे असेल, शिवसेना असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल, राष्ट्रवादी असेल, माकप असेल, अशा वेगवेगळ्या पक्षाकडून आपापल्या पद्धतीने उमेदवारी मागितलेली आहे। काहींना या ठिकाणी संधी मिळाली तर काहींना या ठिकाणी संधी मिळाली नाही। त्यामुळे काही जणांनी आपला म्हणजे प्रभागातील कामाचं जोरावर आणि प्रभागातील नागरिकांच्या मागणीवरून त्यांना असं वाटतंय की आपल्याला आता नागरिकांकडून प्रतिसाद मिळेल, आपण त्यांची सेवा करण्याची संधी आपण करूया, या हिशोबाने उमेदवार म्हणून उभारलेले आहेत। सोलापुरातील जवळपास 26 प्रभागातून जे उमेदवार आहेत त्यातील प्रभाग क्रमांक 19 हा जो भाग आहे नीलमनगरचा परिसर आहे, तो आजूबाजूचा परिसर आहे, त्यामध्ये श्रमजीवी वर्गांचा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सहभाग आहे। या सहभागामध्ये असलेले अनेक जण विडी कामगार आहेत, काही कामगारांची वस्ती आहे, त्या ठिकाणी असलेल्या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत। आपण गेल्या 2 दिवसापूर्वी काही समस्या आपण आपल्या चॅनल मार्फत दाखवलेल्या आहे। आपण या संदर्भात आणि अन्य जे विषय आहेत त्यांच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी त्या ठिकाणी अपक्ष म्हणून उमेदवार म्हणून आपण दावा केलेले राहुल सुभाष गंधुरे हे आपल्याला या ठिकाणी आलेले आहेत। पहिल्यांदा मी चॅनलच्या वतीनं आपला आभार मानतो, या ठिकाणी आपण आलात। नमस्कार। पहिल्यांदा मला एक सांग की राहुल, की तो गेल्या मला वाटतं 8 वर्षापूर्वी आपल्या वहिनीचं पण निवडणुकीसाठी उभे होत्या, आपण त्यावेळेला शिवसेनेकडनं आपण प्रचंड संघर्ष केला, आपण त्यावेळेला भाजपनं त्यावेळेला आपली विजयी संपादन केला। याच काळात शिवसेनेकडून गुरुशांत उत्तरगावकर हे विजयी झाले होते। त्यावेळेला महेश अण्णांनी त्या ठिकाणी येऊन मोठी सभा घेतली, त्या सभेचं परिवर्तन मोठ्या प्रमाणात झालं। कामगारांकडून असेल किंवा तेथील रहिवाशांकडून महेश अण्णांना होकार देऊन त्या ठिकाणी शिवसेनेला नगरसेवकच्या रूपाने प्रतिसाद मिळाला। मग त्यावेळेला निवडणूक झाल्यानंतर गेल्या 8 वर्षात त्या ठिकाणची शिवसेनेची वाढलेली व्याप्ती याचा फायदा म्हणजे झाल्यानंतर तुम्हाला वाईट ठेवलं असं वाटत नाही का तुम्हाला? म्हणजे तुम्ही आता अचानक अपक्ष म्हणून उमेदवार म्हणून उभे राहिलेले आहात आणि या 8 वर्षात अनेक मोठ्या घडामोडी घडलेल्या आहेत। ओरिजिनल असलेलं शिवसेनेमध्ये दुभंग झालं, त्यातून 2 गट झाले, 2 गटातनं आपण पहिला उद्धव ठाकरेकडे काम करत होता, मग नंतर तुम्ही इलेक्शनच्या जवळपास आल्यानंतर 2 वर्षापूर्वी तुम्ही भाजपकडे प्रवेश केला। आता पुन्हा एकदा तुम्हाला तिकीट मिळेल न मिळेल याची गॅरंटी नसल्यामुळे तुम्ही पुन्हा एकदा शिवसेनेत आला, त्या ठिकाणी पण आपल्याला संधी मिळत नाही म्हणून तुम्ही शेवटी अपक्ष म्हणून सफरचंद चिन्हावर तुम्ही निवडणूक लढवतात। मग हे असे जे कोलांट उड्या झाल्या त्यामुळे नागरिकांनी तुमच्यावर का विश्वास ठेवा? बरोबर। प्रथमतः मी राहुल सुभाष गंधुरे, सर्वांना नमस्कार। जनदर्पण न्यूज चॅनल कडून आज माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची मुलाखत घेण्यासाठी तुम्ही इथे या स्टुडिओमध्ये मला बोलवलात। माझी कामाची दखल तुम्ही घेतलात, त्यामुळं इतक्या आपल्या पूर्व भागाचं रत्न समजलं जाणारं जनदर्पण न्यूज चॅनल, त्यांचा मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो। सर, तुम्ही आता विचारलात की 2017 साली तुम्ही उमेदवार होता। 2017 साली आम्ही नक्कीच शिवसेनेचे उमेदवार होतो, त्यामुळे काही थोडक्या बहुमताने आमचा पराभव झाला होता। आम्हाला गंधुरे परिवार हे गेल्या 40 वर्षापासून नीलमनगर परिसर त्या भागातील निष्ठावंत शिवसैनिक म्हणून आम्हाला ओळखलं जातं। त्या भागात शिवसेना ज्यांनी रुजवली, छोट्या लहान मुलाला ते वर ज्येष्ठ नागरिकांना जरी तुम्ही विचारलात तर ते सांगेल की गंधुरे परिवाराने इथे शिवसेना रुजवली। ठीक आहे, शिवसेना रुजवली, त्यानंतर 2017 साली आमचे गंधुरे परिवारचे गॉडफादर असं मी म्हणतो स्वर्गीय महेश अण्णा कोठे, महेश अण्णांनी आम्हाला राजकारणात आणलं, आम्हाला संधी दिली। संधी दिल्यानंतर काही मताने आम्ही पडलो, पण आमची जी वेवलेंथ होती किंवा अटॅचमेंट होती अण्णांसोबत ती कधीच तुटली नव्हती। अण्णांचे जे उपकार माझ्यावरती माझ्या परिवारती आहेत
ते आम्ही कधीच विसरणार नाही, कारण की तसा राजकीय नेता सोलापूर शहरामध्ये परत एकदा होणार नाही. कारण की गोरगरीब आमच्यासारख्या पत्र्याच्या डब्यात राहणाऱ्या कार्यकर्त्याला नगरसेवक करणारी ती एक मोठी फॅक्टरी होती. आजकाल चापलुसी करणाऱ्या लोकांना नगरसेवकांचे ऑफर दिले जातात किंवा तसा त्या विचाराचा नेताही राहिला नाही. माझी ही खंत आहे एक युवक सुशिक्षित उमेदवार म्हणून. त्यानंतर आता जे तुम्ही माझा प्रवास सांगितला, आम्ही शिवसेनेत होतो, मी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दक्षिण विधानसभेचा समन्वयक होतो. 56 गावं 12 प्रभाग ह्या सर्वांवरती मॉनिटरिंग होतं माझं. त्यावेळेस मी अमर पाटील होते, त्यांच्या सोबत सहकारी म्हणून होतो. त्यांनी त्यावेळेस सहकार्य केलं होतं. मग विधानसभेला जे चित्र आलं त्या सर्व चित्रावरती आम्ही सर्वांनी असं ठरवलं की माझे जे मित्र परिवार आहेत, जो आमचा ग्रुप आहे मोठा, जे महिलांचा ग्रुप आहे, ह्यांनी सर्वांनी मला सांगितलं की दादा तुम्ही RSS चे स्वयंसेवक संघाचे तुम्ही कार्यकर्ते आहेत, त्या तिथं हिंदुत्वाचा बद्दल काही अडचणी आल्यात, त्यामुळे तुम्ही भारतीय जनता पार्टीमधून तुम्ही आता महानगरपालिका लढवावी असं एकमताने आमचं ठरलं. ठरल्यानंतर मी सन्मान्य आमचे दक्षिणचे लोकप्रिय आमदार सन्मान्य सुभाषबाबू देशमुख यांच्याकडे गेलो उमेदवारी मागण्यासाठी. उमेदवारी गेल्यानंतर बापू माझ्याबद्दल नेहमीच पॉझिटिव्ह आहेत, आताही ते पॉझिटिव्हच आहेत. बापूंनी मला सांगितलं की राहुल तू आत्ता दुसऱ्या पक्षात आहेस, तू भारतीय जनता पार्टीमध्ये आधी पक्ष प्रवेश कर, एक 2-3 वर्ष काम कर, त्याच्यानंतर तुला 100% पक्षाकडून ताकद पण दिली जाईल आणि तुला उमेदवारी पण दिली जाईल असं शब्द दिले. मग त्यावेळेस त्यांनी जे सांगितलं ते माणुसकीच्या भावनेतून सांगितलं आणि आपल्याला उमेदवारीचं सांगितलं की 2-3 वर्षानंतर उमेदवारी बघू. पण माझं इथं आल्यानंतर परत एकदा मित्र परिवारांची, सर्व व्यापाऱ्यांची, सर्वांची बैठक घेतल्यानंतर असं ठरलं की आपण एकनाथ शिंदे गटाकडून उमेदवारी मागूया. एकनाथ शिंदे गटात मी पक्ष प्रवेश केला मेळाव्यामध्ये. मला अमर पाटील गेल्या 6 महिने वर्षापासून सांगत होते की राहुल भाऊ तुम्हाला तिकीट 100% देणारच आहे, तुमचं फिक्सच आहे, तुम्ही तयारीला लागा. या अशा सर्व गोष्टी देत देत शेवटी 30 तारखेला फॉर्म भरायचा होता. 29 तारखेला पहाटे 4 वाजेपर्यंत मला तात्काळात ठेवलं एका ठिकाणी, त्यांची जिथं बैठक चालू होती तिथं, आणि तिथून सांगितलं की तुम्हाला आम्ही तिकीट देऊ शकत नाही. त्यावेळेस माझ्या मनाला इतकी ठेस लागली, मी घरी आलो, अक्षरशः रडत बसलो. रडत बसल्यानंतर दुसऱ्या दिवशी माझा फॉर्म ऑटोमॅटिकली अपक्ष गेला AB फॉर्म न मिळाल्यामुळे. त्याच्यामुळं मग परत माझ्या मित्रपरिवारांची बैठक घेतली. आपल्या भागातील व्यापारी, कारखानदार, गारमेंट कामगार, यंत्रमाग कामगार, महिला, ज्यांचे ज्यांचे गेल्या 7-8 वर्षापासून बाथरूम पासून ते हॉस्पिटल पर्यंत A to Z, हॉस्पिटल पासून ते शाळेपर्यंत, घरापर्यंत, स्वच्छता, लाईट, जितके जितके कामं केलेत ह्या सर्वांचं माझ्यावरती अमाप प्रेम आहे. त्या सर्वांनी मला सांगितलं की तुम्ही अपक्ष उभे राहा, आम्ही 100% तुमच्या पाठीशी आहे. त्या जनतेच्या साठी, जनतेच्या प्रेमाखातीर माझे जे फ्रेंड सर्कल आहे ह्या सर्वांनी 2 लाख रुपये जमा केले. 2 लाख रुपये जमा करून त्या बैठकीत मला 2 लाख रुपये दिले. आणि ही अपक्ष निवडणूक तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणूक लढवायची, आणि जर अपक्ष निवडणूक जर यावेळेस आपण निवडून आलो तर सोलापूर शहराला एक मेसेज जाईल की अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे गरीब कामगाराचा, आमच्या भागामध्ये एक वेळेचं जेवण मिळत नाही कामगारांना, पण आपण स्वाभिमानी आहोत आणि कामगार आहोत. आपली लोक चेष्टा करतात, तुमची जशी लोकांनी अवहेलना केली तशी आपल्या या प्रभागाची आमची अवहेलना केली असं आम्हाला वाटतंय. म्हणून एक स्वाभिमानाने आपण उभा राहूया, निष्ठेने लढूया असं सर्वांनी एकमताने ठरवून माझ्या उमेदवारीस पाठिंबा दिलाय. त्या सर्वांच्या ताकदीवरती आणि त्यांच्या आर्थिक सहकार्यामुळं आज मी ही निवडणूक लढवत आहे. पुढं जे काय असेल ते सर्व जनता जनार्दन सर्व ठरवणार आहे. मी तर निवडणूक माझ्या पूर्ण ताकदीने लढवत आहे. आपण म्हणलंय की शिवसेनेने आपल्याला उमेदवारी दिली नाही. शिवसेनेच्याकडनं श्रीनिवास कर्लीला 1 दिवस अगोदर तिकीट मिळालेलं आहे. तुम्ही मोजून मला वाटतं 10 पावलावर तुमचं घर आहे. कर्लीला दिलं आणि तुम्हाला दिलं तर शिवसेनेकडचा सीमित भाग होईल, म्हणून ते पवन देसाईला तिकीट मिळालं. असं असताना पण आपण पक्षाशी, म्हणजे 1 वर्ष का होईना पण आपण पक्षाशी एकनिष्ठ होता, त्या पक्षाला सोडून आपण अपक्ष निवडलं. मग असं त्यांच्यावर पण अन्याय झाला असं वाटत नाही?
अन्याय झाला का नाही झाला ते त्यांनी ठरवावं. काही एखाद्या ठिकाणी आहे बघा, आपण वागत असताना जर चुकीचे पाऊल पडले आपले तर नक्कीच आपल्यावरती अन्याय होतो. पण माझा केसानी गळा कापला गेला, माझ्यावरती जे अन्याय झाला, पण तिकीट देतो म्हणून तिकीट दिलं नाही. आणि राहिलं आता ज्यांचं तुम्ही नाव घेतलं त्यांनी आमचे शेजारी आहेत, त्यांनी जर त्यावेळेस म्हणले असते पॅनल ठरवायचा, आम्ही महिलेसाठी पण तयारच होतो. मी माझ्या मिसेसचा, आमच्या वहिनींचा फॉर्म आम्ही तयारच ठेवला होता. आम्ही लोकांसाठी झटणारे लोक आहेत, आम्ही सत्ता पिपासू नाहीये. आज जे तुम्ही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणताय, शिवसेनेचे म्हणताय, हे लोक बोलत असताना म्हणतायत की आम्ही 25 वर्षाचा जो विकास आहे, जो मागून तो रखडलेला आहे, ते आम्ही 5 वर्षात करणार आहे. म्हणजे जे मागचे लोक आहेत ते पण यांच्या सोबतच आहेत. म्हणजे तिथल्या तिथे त्यांचेच भांडणं आहेत का? त्यांनी तिथल्या तिथं म्हणजे मागच्या लोकांना नावं ठेवतात, म्हणजे मागच्या लोकांनी काहीच केलं नाही हे सिद्ध होत आहे. मग हे फेल पॅनल आहे. ह्या लोकांना जनतेशी काही देणं घेणं नाही, दिखावा आहे, पैसा आहे यांच्याकडे, मोठे मोठे लोक आहेत, आमच्यासारखे लोक त्यांच्याकडे कामगार म्हणून आहेत. त्यामुळं सर्वसामान्य जनता माझी ताकद आहे. मी कुठल्याही नेत्याच्या जीवावर उड्या मारत नाही. तरी मी भविष्यात जो कोणी मला सहकार्य करेल, आमच्या गंदुरे परिवाराला राजकीय आम्हाला आवड आहे, समाजकार्याची आवड आहे. मी स्वतः MSW शिकलेला उच्च शिक्षित तरुण आहे. MSWचा मुलगा जर नगरसेवक झाला तर सोलापूर शहरामध्ये इतिहासात नोंद होईल की जे शिक्षण घेतलेलं आहे आणि त्या शिक्षणाचाच माणूस समाजकार्यातून राजकारणात आलाय. हे उद्देश स्वर्गीय महेश अण्णा कोठेंचा होता. माझं MSW झालं होतं आणि त्या शिक्षणाच्या झालेल्या जोरावरती मला त्यांना न्याय द्यायचा होता. इतके अभ्यासू अण्णा होते म्हणून मला अण्णा प्रमोट करायचे. पण आज तसं प्रमोट करणारा नेताही नाहीये आणि तसे लोकही उचलून धरणार नाहीयेत. म्हणून आमच्यासारख्या गरिबाची वन फिरायची अवस्था झाली आहे. प्रभागातील माता भगिनींना विनंती करतोय, जर ह्या वेळेस नीलमनगर परिसरातून माझ्यासारखा एखादा सुशिक्षित तरुण पडला तर भविष्यात तुमचा कुठलाही मुलगा कॉलेज शिकलेला सुशिक्षित तरुण इलेक्शनला नीलमनगर भागात उभा राहायची डेअरिंग करणार नाही. त्यामुळं विचार करा आणि सजग व्हा आत्ताच. आता तुमचं नीलमनगर भाग हा मोठ्या प्रमाणात विस्तारलेला आहे. अनेक दाटीवाटीचे परिसर आहेत, अनेक ठिकाणी अजूनही उघड्या आलेले आहेत, रस्ते व्यवस्थित नाहीत, विद्युत पुरवठा व्यवस्थित नाही, बोहारची व्यवस्था नाही आहे, अनेक समस्या आहेत. इतके दिवस आपण म्हणजे पाणी नसल्यामुळं टँकरचे नियोजन होतं, पण केंद्र सरकारने टँकर मुक्त योजना आणला म्हणून बऱ्यापैकी त्या ठिकाणचे प्रश्न सुटले. सोलापूर शहराला मोठ्या प्रमाणात पाणी आहे, उजनीमध्ये पण उजनीकडून पाणी आपल्याला मिळत नाही. अशा अनेक समस्या असताना आपण ते नीलमनगरचा जो परिसर आहे किंवा आजूबाजूचा तो प्रभाग क्रमांक 19 मध्ये जो येतो, तेथील समस्या अनेक मोठ्या प्रमाणात आहेत. त्याची समस्या तुम्ही आता या मार्गाने कसं सोडवणार आहे? सर, प्रभाग क्रमांक 19 ड मधून मी अपक्ष उमेदवार आहे. माझं चिन्ह आहे सफरचंद. आपण दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर आपल्याला सांगतात की सफरचंद खा गोळ्या औषधांसोबत. कशासाठी? आपल्याला ठणठणीत व्हायचं असतं. त्यामुळं प्रभागाचं पूर्ण सगळं नियोजन बिघडलेलं आहे. प्रभाग सध्याला आजारी आहे. प्रभागाला जर सुस्थितीत आणि चांगल्या ठिकाणी आणायचं असेल तर सफरचंद बटनावरती जास्तीत जास्त मतदान करून जर माझ्यासारख्या एखाद्या गरीब तरुणाला तुम्ही निवडून दिलात तर प्रभागात आजही 25% भागामध्ये पाण्याच्या टँकरने पाणी पुरवठा होतो. कर्लीनगर, अरफातनगर, साक्षीनगर, राजनगर या सगळ्या भागामध्ये, शांतीनगर, देसाईनगर या भागामध्ये 8-8, 10-10 दिवसाला पाणी येतो. पाण्याचं कुठलंही नियोजन नाही, कुठलाही अधिकारी लक्ष देत नाही. आमच्या भागामध्ये एखादा अधिकारी जर डोळे वटारून बघितला तर लगेच नगरसेवक लोक डोळे मान खाली घालणार आहेत. तेच शहरामध्ये 3-4 दिवसाला एकदा पाणी येतं. नाही आलं तर फोन यायच्या आतमध्ये पाणी प्रेशरने सोडले जातं. आजपर्यंत कमी दाबाने पाणी येतं. माता भगिनी रात्री 3-3 वाजेपर्यंत जागतात. सगळ्यात हाईट आज अख्ख्या प्रभागामध्ये जेवढे आता 36,000 मत आहेत, मी म्हणल्याप्रमाणे जर एवढी टेक्नॉलॉजी आहे, एवढी लोकसंख्या आहे, एवढं 5G नेटवर्क घेऊन आपल्या प्रभागातले लोक पुढे जातात. कोण कुठं काय करायला, कोण कुठं काय हालचाली करायला, जगाचे सगळे माहिती असतात. पण प्रभागामध्ये अर्ध्या रात्री अपरात्री एखादी गरोदर महिला असते तर ती गरोदर महिला तिला हॉस्पिटलला सिव्हिलला घेऊन जाताना तिची प्रसूती रिक्षामध्ये होते. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. आज आपला देश कुठं चाललाय आणि आपल्या भागामध्ये एखाद्या प्रसूती हॉस्पिटल नाही आहे. 6 बेडचं हॉस्पिटल सहज करू शकतो.
वैद्यकीय किंवा दवाखान्यासाठी कुठल्याही शासनाने लगेच तरतुदी करून ठेवलेल्या असतात. त्या तरतुदी आपण सहज करू शकतो. आपल्या भागामध्ये, आमच्या भागामध्ये अनेक मुलं आहेत, इतके हुशार आहेत सर, त्यांचे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये हुशार असते, 10वी 12वीला चांगले मार्क असतात. त्यांना त्यांच्या करिअर रिलेटेड मार्गदर्शन करणार कोण लोकप्रतिनिधीच नाही आहे, कोण आमच्या भागामध्ये पुढाकार घेत नाही. आमच्या भागातील किंवा आलेल्या नगरसेवकांना फक्त एवढंच वाटतं की रस्ते, पाणी, लाईट. त्याच्या व्यतिरिक्त पण आहे ना भरपूर काही गोष्टी, सुविधा आहेत. हॉस्पिटलची सुविधा, आरोग्य दवाखाना, एखादी लायब्ररी करू शकतो. रस्ते चांगल्या दर्जाचे पाहिजे. आज मी नगरसेवक नसतानाही रस्ते, पाणी, लाईट ह्या विषयावरती 100% मी काम करतो. तुम्ही प्रभागामध्ये कुठेही जा, सगळीकडे तुम्ही स्वतः सर्वे करा, मी हे केलंय, ते केलंय, स्ट्रीट लाईटचे पोल आणलेत, सगळे कोणी सांगता. मी नगरसेवक नसतानाही प्रभागामध्ये 2 सिमेंटचे ठणठणीत चांगले रस्ते 7-7 लाखाचे मी बनवलेले. काही माझे मित्र परिवार आहेत बाहेरच्या इथले वार्डातले, त्यांच्या निधीतून माझ्या इथं मी 2 रस्ते बनवलेले आहेत. मग आपण काही नसताना इतकं करू शकतो, तर सत्ता माझ्या हातात आल्यानंतर निपक्षपाती, कुठलाही भ्रष्टाचार न करता चांगलं सुशासन आणून मी माझ्या इथं जाती धर्मातल्या लोकांना सर्वांना मी न्याय देण्यासाठी 100% कटिबद्ध आहे. आता जे जुने 4 नगरसेवक त्या ठिकाणी होते, त्या ठिकाणचे नगरसेवकांनी काम केलं नाही असं तुम्हाला म्हणायचं? त्या ठिकाणच्या लोकांनी आता काम केलं असतं तर आमच्यासारखे युवक आता कशाला उभारले असते. त्यांनी काम केलंय, पण त्यांच्या लेवलनी त्यांची जी समज आहे, त्यांची जी काम करायची तळमळ आहे, ते त्याच्या पद्धतीने करे. पण जे मी एवढं सांगू शकतो, 100% विश्वासाने सांगतो, जे आजपर्यंतचे नगरसेवक झालेत, प्रत्येक जण कोणी असू देत, नाव कुणाचं घेत नाही, ह्यांच्यापेक्षा 100% जास्ती ताकदीने, तळमळीने मी काम करू शकतो. जे यांनी 25 वर्षात केलं नाही ते मी 5 वर्षात करू शकतो. नगरसेवक म्हणलं तर पक्ष आला, पक्षाची ताकद आली. आपण जर आता अपक्ष म्हणून जर चुकून याला कदाचित निवडून आला तर तुमची ताकदच बसणार नाही. मग तुम्ही प्रभागात विकास कसा करणार? हे बघा, सुदैवाने माझं कुठल्याही नेत्यांवरती रोष नाहीये. ज्यांनी अन्याय केलाय त्यांना वेळेप्रसंगी आपण अन्यायाचा उत्तर 100% देणारच आहे, ज्यांनी अन्याय केलाय. पण सन्मान्य सुभाषबाबू देशमुखांशी माझे चांगले संबंध आहेत, सन्मान्य देवेंद्रदादा कोठेंशी चांगले संबंध आहेत, सन्मान्य विजय मालक देशमुख यांच्याशी चांगले संबंध आहेत. मग इतके चांगले जर दिग्गज लोक असतील, सहकार्याची भावना ठेवत असतील, तर मी अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर भारतीय जनता पार्टीचा भगवा शाल माझ्या अंगावरती घ्यायला मी मागं हटणार नाही. कारण की स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट यांच्यानंतर जर मला कुठला राजकीय मोठा व्यक्ती आवडतो तो सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब. यांच्या सर्वांच्या विचाराने आणि नेतृत्वाने आणि सगळ्यात जास्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या मी विचाराने प्रेरित असलेले युवक आहे. त्यामुळं मी 100% भारतीय जनता पार्टीच्या समर्थनात आफ्टर इलेक्शन मी राहील त्यांच्यासोबत. आफ्टर इलेक्शन तुम्ही म्हणता, आता विद्यमान मध्ये काही उमेदवारांना त्यांनी तिकीट दिलेलं आहे, मग पब्लिक त्यांना जास्त मदत करतील असं तुम्हाला वाटत नाही? जनता जनार्दन आहे सध्याला, पब्लिक आहे, सब जानती आहे असं म्हणू शकतो. माझ्या इथं सगळे पद्मशाली समाज, लिंगायत समाजचे असतील, गरीब असले तरी स्वाभिमानी आहेत. त्यांना ऊन वारा पाऊस सगळं समजतं, पाप पुण्य हे पण समजतं. माझ्यावरती झालेल्या अन्यायासाठी माझ्या भागातील प्रत्येक माता भगिनी, सर्व माझ्या वरती प्रेम करणारे व्यापारी, जनता, दुकानदार, भाजी विकणारे, रस्त्यावरती गाडी घेऊन कांदे विकणारे सहित माझ्या सोबत आहेत. त्याच्यामुळं मी कोणाच्या वरती बोट ठेवत नाही किंवा कोणाला नाव ठेवणं हे माझ्या तत्वात बसत नाही. मी कोणावरती नावं न ठेवता फक्त जनतेचा विकास आणि आपला एकाध्यास, प्रभागाचा सर्वांगीण विकास या मूल्यमानाप्रमाणे मी चालत राहतो. आता निवडणुका जवळ झाल्या, आता आपण अपक्ष म्हणून सफरचंद हे चिन्ह घेतलंय. मार्केटमध्ये सध्या सफरचंदाचं व्हॅल्यू मोठ्या प्रमाणात कमी झालेलं आहे. आता सगळेजण ज्या चिन्हाचं असेल त्या चिन्हाचा वापर करून सगळ्यांना पोच करत असतात. तुम्ही अशी काही डोक्यात लढवलं की मी आलेले सगळे आमचे जे मतदार आहेत त्यांना मी सफरचंद देण्याचा प्रयत्न करतो, असं तुमच्या डोक्यात कधी आलंय का? मला आता चिन्ह मिळून 4 दिवस झालेत. 4 दिवसामध्ये साधारणतः 9 ते 9-10 बर्थडे मी अटेंड केला असेल. प्रत्येक बर्थडे मध्ये मी 1 किलो सफरचंद घेऊन जातोय त्यांना घेऊन, जेणेकरून तिथं माहित होत आहे सफरचंद. आणि हे सफरचंद म्हणजे फळ नाहीये,
हे एक देवाने मला दिलेल्या कष्टाचं फळ आहे असं मी मानतो. गेल्या 8 वर्षापासून जे अविरत मी सेवा करतोय, मी जर विचार केला असता तर माझी मॅनेजमेंट डिग्री झाली आहे, MSW झाल्यामुळं मी कुठेही मॅनेजमेंट सेक्टरमध्ये मॅनेजर म्हणून सहज एखाद्या 50-60 हजार लाख रुपयाच्या पेमेंटवरती काम करू शकलो असतो. पण माझ्या वडिलांचा वारसा मला पुढे घेऊन जायचा आहे. माझे वडील ग्रामपंचायत निवडणुकीला मजरेवाडीला एका मताने पराभूत झाले. गेल्या वेळेस 2017ला माझ्या वहिनी छोट्या मताने साधारणतः 500 मतांनी पराभूत झाले. मग एवढं सगळं होत असताना, परिवारावरती अन्याय होत असताना, अस्तित्वाची लढाई माझी नाही, माझ्या भागातील जनतेची आहे. जनतेने मला आता उचलून धरले डोक्यावर, मी स्वतः उभारलो नाही. आता तुम्ही मला वाटतं या पूर्ण प्रभागमध्ये फिरला असेल, गेल्या 4-5 दिवसापासून आपल्याला उमेदवारी मिळाल्यानंतर गाठीभेटी घेतली असेल, तिथली प्रतिक्रिया तुमची कशी आहे? यावेळेस प्रभागामध्ये 100% क्रॉस वोटिंग होणार आहे. आमचा नीलमनगर परिसर हा कट्टर हिंदुत्ववादी भाग म्हणून ओळखला जातो आणि माझं हिंदुत्ववादी कार्य हे जनतेला माहीत आहे. माझं धर्मकार्य असू देत, मंदिरांबद्दल कार्य असू देत, रस्त्यावरती कुठे मूर्ती जरी पडली तरी मला अवहेलना झाल्यासारखं मला वाईट वाटतं. मी रस्त्यावरच्या मूर्त्या पण काही ठिकाणी उचलून मी लगेच पोत्यामध्ये भरून महानगरपालिकेच्या गाडी मागून मी त्यांना पाठवत असतो. त्यामुळं धर्माबद्दल, देव देश धर्मासाठी प्रेरित झालेला मी एक तरुण आहे. देव देश धर्मासाठीच झटणार आणि माझा उद्देश एवढाच आहे, आपल्या हिंदू धर्माच्या मुलींवरती अन्याय झाल्यानंतर किंवा कुठेतरी काय तर गोष्ट झाल्यानंतर 102 नगरसेवक आजपर्यंत आपल्या सभागृहामध्ये आहेत महानगरपालिका. एकाने आजपर्यंत हिंदू धर्माच्या बद्दल, लव जिहाद बद्दल, गोहत्येबद्दल प्रश्न उठवलेला मी तर बघितला नाही. उठवले असतील पण मी तर बघितला. पण तो धर्माबद्दल आवाज उठवणारा सभागृहामध्ये पहिला नगरसेवक म्हणून मी असेन, अशी मी इथं ग्वाही देतो. आता आपण या ठिकाणी आलात, पहिल्या टप्प्यातला आपण चर्चा करत हो आहोत. सर. पुढच्या टप्प्यात आपण वाटल्यास अजून एक 4-5 दिवसानंतर आपण शेवटच्या टप्प्यात पुन्हा एकदा आपली प्रतिक्रिया घेऊया. हो सर. त्यावेळेला अजून नेमकं तुमच्या घडामोडी काय काय घडले असेल त्याच्यावर आपण निरीक्षण ठेवून त्याच्या संदर्भात आपण प्रतिक्रिया, आपण वेळात वेळ काढून जनतेपर्यंत चालला होता, तिथून आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आपली एक छोटीशी काय मुलाखत होईना आपण आपल्या प्रेक्षकासाठी दिलात. हो. त्याबद्दल मी चॅनलच्या वतीने आपला आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. जनता जनार्दन, सर्वजण सफरचंद या चिन्हासमोरील बटन दाबून मला भरघोस मताने निवडून द्या आणि तुमच्या हक्काच्या माणसाला सभागृहामध्ये पाठवा अशी विनंती करतो. धन्यवाद. जय श्रीराम. श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील, ऑथोराइज्ड डीलर ऑफ मेटारोल स्टील, द पॉवर ऑफ स्टील. बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील. चेट्टीनाड, ACC सिमेंट, अल्ट्राटेक लिक्विड, एरल डाइट, बिर्ला शक्ती, बांगर, जुवारी सिमेंट, डॉक्टर फिक्सेट, वॉटरप्रूफ एक्सपर्ट, क्रिस्टल कंपनीचे ASC ब्लॉक, पत्रा शेड साठी लागणारे स्ट्रक्चरल स्टील, अँगल, चॅनल, स्क्वेअर अँड राऊंड पाईप सुद्धा मिळतील आणि एकाच ठिकाणी सर्व साहित्य बांधकाम, स्टील, मेटारोल स्टील, सर्व कंपनीचे सिमेंट, वॉटरप्रूफिंग लिक्विड, ॲस्ट्रल प्लंबिंगचं साहित्य व ॲस्ट्रल कंपनीचे बाथ फिटिंग, फर्निचर साठी लागणारे प्लायवूड आणि हार्डवेअर सुद्धा आता उपलब्ध आहे. एकदा अवश्य भेट द्या. श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील. प्रोप्रायटर राजय्या गज्जम. 94 23 59 12 59 80 87 55 16 79. आमचा पत्ता शाखा नंबर 1 P12 पद्मशाली नगर, MIDC अक्कलकोट रोड, लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ, तंबाके फेवर समोर, सोलापूर. शाखा नंबर 2 MIDC अक्कलकोट रोड, आनंद तारा लॉन समोर, सोलापूर.